या कोण? ही माझी वाईफ रेवा. वा, मिसेस रेवा सरनोबत. नमस्कार वहिनी साहेब, नमस्कार. काही कामानिमित्त आला तो इथे? तुम्ही इथे कसे काय आलात? त्या स्वप्नीलला शोधतोय. तालुक्यातली सगळी हॉटेल पालथी घातली पण त्याचा शोध कुठेच लागला नाही. आणि शिपुरापुरातलं हे एकमेव हॉटेल, पण इथेही तो आलाय का नाही कळायला मार्ग नाही. अनय राजे, केस बरीच कॉम्प्लिकेटेड होत चालली, पण मी हार मानणारा नाहीये. अनय राजे, तुमचं नाव या केसशी जोडलं गेलंय त्या अवनीबाईंमुळे. आणि हो, अशाच केसेस प्रसिद्ध होतात ज्यात तुमच्यासारख्या मोठ्या माणसांची नावं गुंतलेली असतात. आपल्याला जर आपलं नाव मोठं करायचं असेल तर या प्रकरणातल्या गुन्हेगाराला आपण शोधून काढायलाच हवं, नाही का? मग तो कितीही मोठा असला तरी बरे. वहिनी साहेब, येतो, येईन कधीतरी चहा प्यायला. ₹2 चणे. काय, आपण कोणाची उधारी ठेवत नाही आणि कोणाचं फुकट खात पण नाही. नाही येत? ठीक आहे, चहा प्यायला येईन तेव्हा. आणि राजे, येतो. हो, थँक्यू व्हेरी मच. नाही लागत आहे का आणायचा फोन? बर, रेंज नसेल पण मी कळवते त्यांना. रेवा? हो, चला ठेवते. थँक्यू. रेवा, अगं सगळे पेपर वाचलीस का? बघ ना, आणायचं किती कौतुक लिहून आलंय. हो आई, वाचलं मी. खूप भरून पावले मी आज. खरंच तुम्हाला आनंद झाला नाही यातच सगळं आलं. आणि खरं सांगू, तुमचे आशीर्वाद आहेत ना अनयच्या डोक्यावर, म्हणून आज त्याला इतकं यश मिळतंय. आमचे पांग फेडले बघ अनयने. अगं सगळ्या वृत्तपत्रांनी त्याच्या कामाची दखल घेतलीये. सरनोबतांच्या नावाची कमान अगदी चढती ठेवलीये बघ त्याने. खरंच आई, मलाही खूप आनंद झालाय आणि खूप अभिमान वाटतोय मला अनयचा. अगं सकाळपासून किती फोन येत आहेत यांना. सरनोबत संपले असं वाटणारे सुद्धा फोन करतायत. आणि सरनोबतांचं कर्तृत्व 3ऱ्या पिढीपर्यंत पोहोचलं याचं काही लोकांना मनापासून कौतुक वाटतंय. मलाही खूप फोन आले सकाळपासून. चहा सोडा, साधं पाणी प्यायलाही वेळ नाही मिळालाय. मला तर असं वाटतंय की कदाचित भैरवाच्या मनातच असणार की मी अनयसाठी निर्जळी उपास करावा, आणि म्हणून मी ठरवलंय मी खरंच आज अनयसाठी उपास करणार आहे. किती करतेस ग रेवा, तू अशी खंबीरपणे अनयच्या मागे उभी आहेस ना, म्हणूनच तो इथवर मजल मारू शकला. मला खूप कौतुक वाटतं तुम्हा दोघांचं. देव अगदी योग्य माणसांना एकमेकांजवळ आणतो हे सिद्ध होतं तुम्हा दोघांना बघून. असंच एकमेकांना सांभाळत सुखाने संसार करा. आलेच मी. काय झालं अनय? कसली घोड चूक करून बसलोय मी. चक्क तुला मी रेवाचं नाव दिलं. एक खोटं लपवण्यासाठी अजून किती खोटं बोलावं लागणार आहे मला? तुला तरी काय वाटलं असेल? आणि हे जर रेवाला कळलं तर तिची काय अवस्था होईल? अनय, अनय थांब. अनय प्लीज आधी शांत हो.
हे बघ, तू काहीही पाप केलेलं नाहीये. तू हे सगळं मला वाचवण्यासाठीच केलंस ना. आणि तू मला रेवा म्हंटलस म्हणून मी खरंच तिची जागा घेऊ शकते का? अरे तो अधिकार फक्त तिचाच आहे. ती तो कोणालाही घेऊ देणार नाही. आणि अरे आपण आता स्वप्नीलचे सगळे पुरावे नष्ट केलेत. हो नाही, त्यामुळे आता आपलं कोणीच काही करू शकत नाहीये. आणि आज जे काही झालं त्याबद्दल रेवाला काहीही कळणार नाही. तिला तू, मी किंवा जमदाडे कोणी काही सांगणार नाही. आणि तसंही आता जमदाडेचं ऑलमोस्ट काम संपल्यासारखंच आहे. खूप बरं वाटलं तुझं बोलणं ऐकून अवनी. आणि अनय, तू मला मदत केल्याबद्दल खरंच खूप थँक्स. तू वेडी आहेस का तू? तू होतीस म्हणून या सगळ्यातनं मी सही सलामत सावरलोय. तुझेच आभार मानावे तितके कमी आहेत अवनी. चल रे, काहीतरीच काय. बरं चल, मी निघते आता, उशीर होतोय. बाय. थांब अवनी. तू आता कुठेही जाणार नाहीयेस. हॅलो हॅलो अनय, हा बोल ना. हॅलो, रेंज येत नाहीये का? हॅलो, कट झाला. काय सांगायचं असेल अनयला? हॅलो हॅलो अनय, हॅलो. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी. कोण हवंय तुम्हाला? इथे प्रत्येकाला हवंय कोणीतरी. शोध घेत असतो कोणीतरी कोणाचा तरी. बघा ना, तुम्ही शोधताय कोणाला तरी आणि मीही शोधत आलोय कोणाला तरी. कोण हवंय कोण तुम्हाला? सरनोबत, अनया सूर्यकांत सरनोबत. पण तुम्ही कोण आहात? मी इन्स्पेक्टर जमदाडे. काही काम होतं का वरता तुमचं? काही न बोलताच निघालात म्हणून म्हटलं. अहो साहेब, तुम्ही झोपला होतात ना? मग तुम्हाला कसं कळलं की मीच आले म्हणून? माणसांना लक्षात ठेवायच्या आधी आम्ही त्यांचा पायरव लक्षात ठेवतो की हो. बोला, काय काम काढलं? अहो साहेब, मला माहिती आहे या शिपुरापुरात तुमचा खूप मोठा दबदबा आहे. मी पाहिलंय ते. माझ्या समोर सध्या खूप मोठा प्रश्न उभा आहे आणि तो तुम्ही नक्की सोडवाल याची खात्री आहे मला. असा कुठला प्रश्न पडलाय जी तुम्हाला? तो सोडवण्यासाठी तुम्हाला एवढं काकुळतीला यावं लागतंय? माझा एक मित्र आहे जो मुंबईवरून इथे आलाय. समीर त्याचं नाव आहे. गेले काही दिवस झाले तो बेपत्ता आहे. कुठे गेलाय काहीच कळायला मार्ग नाही. त्याला खूप फोन केले, त्याचा फोन पण लागत नाहीये. त्याच्या हॉटेलच्या रूमवर पण तो नाहीये. अहो साहेब, तुमच्या इथल्या कमिशनरशी ओळखी आहेत, तर प्लीज तुम्ही काहीतरी करा ना प्लीज. तुमचा मित्र इथे शिवपुरापुरामध्ये काय करत होता जी? तो कुठल्या तरी कामासाठी आला होता आणि तसं आमचं फोनवर रोज बोलणं व्हायचं. पण 2 दिवस झाले त्याचा काहीच फोन कॉल नाही. मला खूप काळजी वाटते अहो साहेब. काळजी करू नका जी. कदाचित ते इथूनच मुंबईला गेले असतील. पण तुमची इच्छाच असेल तर आम्ही चौकशी करायला सांगतो. या तुम्ही. थँक्यू अहो साहेब, थँक्स अ लॉट. हा समीर कोण आणि वरदाच्या मागे इथे काय करतोय तो? आम्हाला रेवाशी या बाबतीत बोलावंच लागेल जी. जमदाडे. अहो मॅडम, मी तुमच्याशी बोलतोय.
हा काही बोललात का? अहो असं भूत बघितल्यासारखं काय बघत होतात? नाही, मी म्हणालो मी तुमच्याशी बोलतोय. नाही नाही, तुम्ही या ना, बसा, या. काही काम होतं का तुमचं? मॅडम, पोलीस कधी कोणाच्या घरी हवा पाणी विचारण्यासाठी येतात का? मला एक सांगा, अनयराजे कधी येतील? काही सांगता येणार नाही, म्हणजे त्यांना उशीरही होऊ शकतो. ठीक आहे, मी बसतो मग इथेच त्यांची वाट बघत. घ्या चणे घ्या. नाही नको. घ्या हो. सेहत का गाना छोटा सा दाना तंदुरुस्ती के लिए है बना, इसीलिए खाइए चना. घ्या हो, लई झाक असतं बा. मी नेहमी खातो. कसं आहे मॅडम, पोलिसांना नेहमीच खायला मिळतं असं नाही, कधी मिळतं कधी मिळत नाही, आणि मला उपवास सहन होत नाही, म्हणून हे तर घ्या. थँक्यू. काय काम होतं सांगाल का? तुम्हाला सांगून काय उपयोग मॅडम, माझं काम अनयराजे आणि त्यांच्या मिसेस कडे. त्याही दिसत नाही वाटतं. याला जास्त माहिती देण्यात अर्थ नाही. अनयचं आणि याचं आधी काही बोलणं झालं असेल तर पंचायत होईल. नको. कसलं काम म्हणालात तुम्ही? मी काहीच बोललो नाही, पण तुम्ही मात्र गोंधळल्यासारखा दिसताय. नाही नाही, असं काही नाही. मग कसं आहे ते तरी सांगा. काय ना मॅडम, पोलिसांचं काम आहे प्रश्न विचारणं, पण मगापासून तुम्हीच मला प्रश्न विचारताय. अहो असं करू नका. नाही काय उगाच आमच्या पोटावर पाय. नाही नाही, मला असं नव्हतं म्हणायचं. तुम्ही चहा घ्याल का? वा, इतक्या वेळानंतर पहिला चांगला प्रश्न तुम्ही विचारला, महत्वाचा. आणते. हा मॅडम एक मिनिट, चहा आणायच्या आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देऊन जा. अनयराजेंनी कधी स्वप्नील नावाच्या माणसाचा उल्लेख केला होता? अनयराजे स्वप्नीलला ओळखतात ना? नाही, म्हणजे मी कधीच नाही ऐकलं हे नाव. एक मिनिट, हा मी चहा आणते. सॉरी, जरा उशीर झाला. हरकत नाही, माझ्याकडे वेळच वेळ आहे. वा, काय छाक चहा झालाय. काय ना, या गावात आल्यापासून घरचा चहाच मिळाला नाही. त्याने घेणा. तुम्हाला एक गोष्ट माहिती का, माझ्या मित्रमंडळींमध्ये मला घोडा म्हणतात ते. घोड्यामध्ये खूप ताकद असते. सांगा बरं का? कारण चणे. आणि माझ्यातही खूप ताकद आहे. चणे. पण मला एक गोष्ट सांगा, आपण इतका वेळ झाले गप्पा मारतोय, तुम्ही इतका छान चहा मला पाजलात, मी तुमचं नावच विचारलं नाही. काय नाव आहे तुमचं? मी रे. अनय, अनय आला बघा. अनय, तू लवकर आलास आज. नमस्कार अनयराजे. नमस्कार.
तुम्ही इथे? यावंच लागलं. काय ना, मला तुमच्याकडे आणि तुमच्या मिसेसकडे जरा काम होतं. नमस्कार रेवा वहिनी. नमस्कार. सॉरी, जरा तुम्हाला त्रास द्यावा लागला. नाही काहीच हरकत नाही. काय काम होतं तुमचं? स्वप्नीलचे बाबा म्हणत होते की रेवा तुम्हाला भेटली की ती सविस्तर सांगेल तुम्हाला म्हणून. सांगा आता, काय माहितीये तुमच्याकडे स्वप्नील आणि अवनी बद्दल? नाही, मला त्यांच्याबद्दल काहीच माहित नाहीये. इनफॅक्ट मी त्यांना ओळखतही नाही. अनयराजे, या तुमच्या कोण? अनयराजे, या तुमच्या कोण? हे बघा इन्स्पेक्टर साहेब, हे घर माझं आहे आणि आम्ही आत्ताच बाहेरून आलोय ना, त्यामुळे तुमचे जर प्रश्न विचारून झाले असतील तर प्लीज निघा तुम्ही. आणि तसंही केस संदर्भातच प्रश्न असतील ना, त्यात उगाच घरगुती गोष्टी नको, नाही का? ठीक आहे, आता जातोय मी. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, मला कुठल्याही प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं मिळालेली नाहीये. आणि हेही लक्षात ठेवा, जर मला कठोर वागावं लागलं तर तो माझा दोष नसेल. रेवा, तुम्हाला कोणी आवाज देते का? रेवा सर इकडे या. मी बघते. मला तर सगळं इथे रहस्यमय वाटायला लागलं. कोण कोणाचं कोण आहे काय कळतच नाही. ही स्वप्नील महाजनची केस अजून किती रहस्य उलगडणार आहे कोण जाणे.